तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या आजच्या एक नवीन व्हिडिओमध्ये. तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की 11वीची सुरुवात नेमकं कशी झाली आणि त्याबरोबर आपल्याला 10वी सारखेच आता 11वीचे एपिसोड आपल्याला कधीपर्यंत रेग्युलर पाहायला भेटणार आहेत हे देखील मी तुम्हाला शेवटला सांगणार आहे. त्याचमुळे तुम्ही व्हिडिओवरती शेवटपर्यंत बनवून राहा. तर चला तर आजचा हा व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सर्वात आधी काही कथा तर पडद्यावर सांगतात पण मनातील कायम जिवंत राहतात. तर 8वी आणि 10वी आमच्यासाठी एक फक्त मालिका नव्हे तर आमच्यातील एक शाळेतील आठवणी आणि त्याचबरोबर मैत्री आणि निरागस दिवस पुन्हा जगण्याचे एक कारण होती. व तो 10वीचा अखेरचा निरोप समारंभ पाहताना ती संपल्यावर खरंच असं वाटत होतं की आपल्याला कोणाचा तरी निरोप घेतो का काय. पण इट्स मजा पुन्हा त्यांचा पुढचा प्रवास दाखवण्याचा निर्णय घेतला मनाला पण एक वेगळाच आनंद वाटला. पण काही नाती रक्ताची नसतात पण कथेशी आणि पात्राशी जुळलेली असतात आणि त्यातील एक प्रकार म्हणजे 10वी व त्याबरोबर शाळेतील दिवस संपले तरी आठवणी संपत नाहीत आणि 10वी जिवंत रडवलं, हसवलं आणि तितकेच धमाल आता 11वी मध्ये बघायला मिळणार. व अखेर आमची सर्वांचीच फेवरेट नवीन वेबसिरीज नवीन रूपात परत आलेली आहे. तर सर्वांनाच आनंद झालाच असेल आणि पुन्हा एकदा आयुष्यातील आनंद भरभरून देणारी सर्वांचीच जीवनातील आणि सर्वांना आवडणारी वेबसिरीज पुन्हा एकदा पाहायला भेटणार. तर सर्वात आधी खूप खूप आभार नितीन सरांचे, कारण की नितीन सरांनी जर 11वी चालू केली नसती तर पब्लिकला 10वी सारखेच आता 11वीची वेबसिरीज पाहायला भेटली नसती. पण आता आपल्याला 11वी नेमकं कधी पाहायला भेटणार आहे हे तुम्हाला मी आता सांगणार आहे. तर 11वी तुम्हाला थोड्याच दिवसात पाहायला भेटणार आहे, कारण की नितीन सर आता सध्या तरी 11वीवरती जोरात काम चालू आहे. त्या कारणामुळे वेबसिरीज येत नाही, पण थोड्याच दिवसात आपल्याला 11वीची नवीन वेबसिरीज पाहायला भेटणार आहे. त्याबरोबर 10वी सारखेच आपल्याला 11वीवरती प्रेम दाखवायचे आहे. पण त्याबरोबर तुम्हाला का वाटत आहे की नितीन सरांनी आपल्याला 11वीचे जास्तीत जास्त एपिसोड काढावे का न काढावे, तुम्ही त्याचबरोबर कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ चांगला वाटला तर लाईक आणि शेअर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. भेटूया त्याच्या एक नवीन व्हिडिओमध्ये.